आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आघाडीचे अर्थतज्ञ आणि नीती आयोगाच्या सदस्यांसोबत करणार चर्चा. संसदेमध्ये बनलेल्या कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव पारित करणं चुकीचं, तसंच लोकशाही विरोधी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. मुंबईत भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर गर्दीत शिरलेल्या बेस्ट बसचे 4 बळी, 9 जखमी. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची नियुक्ती. मुंबई ठाणे महानगरपालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र निश्चित. मुंबईत भाजप 137, शिवसेना 90, तर ठाण्यात शिवसेना 87 आणि भाजपा 40 जागांवर लढणार. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती, तर भाजप स्वबळावर. पुणे छत्रपती संभाजीनगर मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना युती तुटली. बांगलादेशच्या पहिल्या महिला आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांचं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त. आणि भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज तिरुवनंतपुरम इथं होणार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी